नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ आशीष। मुंबई के डब्बे वालों को महाराष्ट्र सरकार ने बड़ा तोहफा दिया है। घर का सपना जल्द ही साकार होने वाला है। महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री आवास योजना के तहत डब्बे वालों को घर देने जा रही है। दशकों से घर का खाना आम मुंबईकरों के दफ्तर पहुंचाने वाले मुंबई के डब्बे वालों को एक बहुत बड़ा सपना जल्द ही साकार होने जा रहा है। 60 साल से मुंबई में घर का सपना देख रहे हैं डब्बे वालों का घर का सपना महाराष्ट्र सरकार पूरा करने जा रही है। 60 साल पुराना सपना 3 साल में साकार हो जाएगा। डब्बे वालों को महाराष्ट्र सरकार ने घर देने का ऐलान किया है। 500 वर्ग फुट के आकार का घर मिलेगा और घर की कीमत होगी 25 लाख। प्रधानमंत्री आवास योजना के तहत महाडा के जरिए 12,000 घरों का निर्माण किया जाएगा। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने घोषणा कर दी है। आज आमचे डबेवाले ग्लोबल झाले आहेत। जगातल्या अनेक लोकांचं त्या ठिकाणी त्याच्यावर रिसर्च झालेला आहे, संपर्क संबंध आलेला आहे। पण ग्लोबल झाले तरी त्यांनी आपली तत्व सोडलेली नाहीत, आपल्या निष्ठा सोडलेल्या नाहीत, आपली मेहनत कमी केलेली नाही आणि म्हणून त्यांना एक हक्काचं घर आज मिळत आहे। यापेक्षा अधिक मला असं वाटतं आनंदाची गोष्ट दुसरी काहीच असू शकत नाही। मी राज्य सरकारच्या वतीने देखील आपल्याला आश्वस्त करतो की जिथे जिथे राज्य सरकार याच्यात मदत करू शकेल, ॲडिशनल मदत करू शकेल, ती करण्याचा प्रयत्न आम्ही देखील पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करू, जेणेकरून हे काम अत्यंत वेगानं आपल्याला पूर्ण करता येईल। आणि मला विश्वास आहे की चांगलं काम ज्यावेळेस आपण करायला जातो, डबेवालेच नाही आहेत तर श्रीकांतजींनी सांगितल्याप्रमाणे भागवत धर्माची पताका सातत्याने ज्यांनी उंच ठेवली आणि आमचा वारकरी संप्रदाय समृद्ध करण्याचं काम जे सातत्याने करत आले, असे आमचे डबेवाले असतील, आमचे चर्मकार समाजाचे प्रमुख लोक असतील, अशा सगळ्यांना घर मिळालं पाहिजे या दृष्टीने श्रीकांतजींनी पुढाकार घेतला। आणि आज अतिशय आनंद आहे की त्रिपाठीजी आणि जयेश भाई यांनी देखील एकत्रित येऊन त्याला तसाच प्रतिसाद दिला। मी त्रिपाठीजींचं देखील मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी नफा नुकसान याचा विचार न करता एक आपल्याला चांगल्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। चर्मकार समुदाय और डब्बे वाले अगले 3 साल में अपने घर का सपना साकार कर सकेंगे। दरअसल पूरी दुनिया में मशहूर मुंबई के 500,000 डब्बे वाले लोगों के घरों में मुंबई के दफ्तरों में ताज़ा खाना पहुंचाते हैं। सर्दी हो या बरसात, बिना थके और बिना नागा किए मुंबई की लाइफलाइन लोकल और साइकिल के जरिए डब्बे वाले ऑफिस खाना डिलीवरी करते हैं। घर का सपना साकार होने की घोषणा के बाद डब्बे वालों में खुशी का माहौल है। आज मुंबई डबेवाल्यांसाठी खरोखर आनंदाचा क्षण आहे। आज मुंबई डबेवाल्यांची 134 वर्षाची जी मुंबईला डबा पोहोचवण्याची जी परंपरा आहे ती निरंतर आजपर्यंत चालत आलेली आहे आणि या निरंतर चालत आलेल्या परंपरेला आज मुंबईकरांकडे म्हणजे मुंबईला डबे पोहोचवताना आज मुंबई डबेवाल्यांची जी अपेक्षा होती की त्यांना मुंबईमध्ये स्वतःच्या मालकीचं घर मिळावं, ते घर आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसंच डबेवाल्यांचे आमदार माननीय श्री श्रीकांत भारती साहेब यांच्या माध्यमातून आज ती डबेवाल्यांची जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे। ठाण्यामध्ये मुंबई डबेवाल्यांना 550 स्क्वेअर फुटाचं घर हे मुंबई डबेवाल्यांना मिळणार आहे आणि खरोखर आज मुंबई डबेवाल्यांच्या आनंदाला कुठल्याही प्रकारचा पारावारा उरलेला नाहीये। त्याबद्दल सरकारचे आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहयोग केला या सगळ्यांच्या मुंबई डबेवाल्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद। मुंबई के डब्बा वाला वैश्विक पहचान बना चुके हैं। उन पर दुनिया भर में शोध हो रहा है, लेकिन उन्होंने अपनी सिद्धांतों और निष्ठा को नहीं छोड़ा है। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट, आवाज़ इंडिया, मुंबई।